हाय गाईज, वेलकम अँड वेलकम टू माय चॅनल. दिस इज माय उज्जैन ब्लॉग. असे म्हटले जाते ना, जोपर्यंत महाकालांचा बुलावा येत नाही तोपर्यंत कोणीही उज्जैनला जाऊ शकत नाही. कदाचित तो बुलावा मला आलाय आणि त्यामुळे मी आज या उज्जैन नगरीमध्ये आलीये. मुंबईहून अवंतिका एक्सप्रेसने प्रवास करत इथे आलीये. प्रवास थोडा लांब होता पण मन खूप शांत होतं. खूप दिवसांची इच्छा होती इथे यायची आणि आज ते फायनली पूर्ण झालं. ऑनेस्टली स्पीकिंग, मी ते जास्त व्हिडिओज काढण्यावर बिलकुल लक्ष नाही दिलं. मला जे इम्पॉर्टंट होतं ते फक्त देवाचं रूप मनामध्ये भरून घेण्याचं इम्पॉर्टंट होतं. उज्जैनमध्ये असलेले ज्योतिर्लिंग हे महाकाल ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि याची खास गोष्ट म्हणजे हे एक दक्षिणमुखी एकमेव ज्योतिर्लिंग आहे. महाकाल म्हणजे वेळ आणि मृत्यूवर नियंत्रण ठेवणारा देव आहे. म्हणून इथे दर्शन घेणं खूप खास मानले जाते. महाकाल मंदिरात होणारी भस्म आरती ही सगळ्यात खास मानली. ही आरती सकाळी लवकरच सकाळी 4 ते 5च्या दरम्यान. भस्म आरती ही खूप पॉवरफुल आणि युनिक आरती मानली जाते कारण ही जीवन आणि मृत्यू दोन्हीची आठवण करून देते. मंदिरात प्रवेश करताच घंटाचा आवाज, मंत्र आणि ती एनर्जी एकदम गूजबम्स देते. गर्दी असूनही मन खूप शांत होतं आणि काही क्षणासाठी सगळं काही थांबून जातं, मनातले विचार सुद्धा. महाकाल मंदिराजवळच बडा गणेश मंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती खूप सुंदर आणि ही मूर्ती खूप वेगळी वाटते आणि दर्शन घेताना खूप शांत फील येते. महाकालच्या दर्शनानंतर इथे येणं ऑलमोस्ट मस्ट आहे. सोबतच हरिसिद्धी मातेचं मंदिर हे उज्जैनमधील एक महत्त्वाचं शक्तिपीठ. इथे देवीची खूप शक्ती मानली जाते आणि या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथील भव्य असे दीपस्तंभ. आणि अशा प्रकारे बडा गणेश मंदिर आणि हरिसिद्धी माता मंदिर या दोन्ही मंदिराचे दर्शन घेतल्यावर वेळ होती ती संध्याकाळच्या स्पेशल आरतीची. संध्याकाळी रामघाटावरची आरती पाहिली, जी शार्प 6:30ला सुरू होते. शिप्रा नदीच्या काठी ही आरती होते. दिवे, मंत्र आणि घंटांचा आवाज हे सगळं असं मिळून एक वेगळंच वातावरण तयार होते. व्हेरी ब्युटिफुल अँड डिवाइन. रामघाटावरची 6:30 वाजताची आरती अटेंड केल्यानंतर मी जवळच असलेल्या हरिसिद्धी मातेच्या मंदिरात गेले, जिथे 7 वाजता शार्प आरती सुरू होते. रोज मंदिरातील दीपस्तंभावर दीप प्रज्वलित केले जातात. ते दिवे एवढे सुंदर दिसतात ना. आणि लकीली मला त्या दिवशी तिथला प्रसाद पण भेटला. त्या दिव्यांनी मंदिर संपूर्ण उजळून निघालं होतं आणि तो अनुभव एकदम वेगळाच होता. 7 वाजताची हरिसिद्धी मातेची आरती अटेंड केल्यानंतर मी गेले कॉरिडॉरला. येस, ज्योतिर्लिंग महाकालचं कॉरिडॉर. महाकाल मंदिराजवळच हा कॉरिडॉर. इथे महादेव यांच्या जीवनाशी संबंधित अनेक मूर्ती आणि शिल्प पाहायला भेटतात. सगळं एवढं नीटली आणि एस्थेटिकली बनवलं आहे ना, की तिथे चालताना एकदम पीसफुल वाटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे रात्रीला तो जो नजारा आहे ना, एकदम पाहण्यासारखा असतो. महाकाल कॉरिडॉरमध्येच रात्री 7:30 ते 8:30 दरम्यान लाईट शो असतात. एकदम फ्री असतात आणि तो लाईट शो खरंच पाहण्यासारखा असतो. आजचा माझा दुसरा दिवस आहे उज्जैनमधला. काल माझा दिवस खूप छान गेला. महाकाल दर्शन, आरती अँड ऑल. सगळ्यात आधी मी जात आहे कालभैरव मंदिराला. कालभैरव हे महाकालांचे रक्षक देव असे मानले जातात. या मंदिराची सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे इथे देवाला दारू अर्पण केली जाते. ही परंपरा खूप जुनी आहे आणि लोक श्रद्धेने इथे प्रसाद अर्पण करतात.
उज्जैनमध्येच तुम्हाला भरपूर ऑटोवाले भेटतील जे तुम्हाला 500 ते 600 रुपयामध्ये शहराच्या बाहेरचे सर्व मंदिर फिरवतील. जसे की कालभैरव मंदिर, गडकालिका मंदिर, मंगलनाथ मंदिर, सद्दीपानी आश्रम वगैरे वगैरे 7 ते 8 मंदिर फिरवतील. सो अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी मी सर्व मंदिरांचं दर्शन केलं. तेथील फील, अनुभव, एनर्जी घेतली. इथे आल्यावर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा सगळं काही थांबून जातं. आपल्या मनातले विचार, टेन्शन, चिंता सगळं काही त्यातून आपण मुक्त होतो आणि मनाला एक सुकून भेटतो. तो सुकून तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उज्जैनला नक्की भेट देऊ शकता. अशाच प्रकारे माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.